तू तीच आहेस भाग 58. कृतिकाला बघून कीर्तीच्या डोळ्यात राग उतरला. तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवणारी आज तिच्याच समोर उभी होती. इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आई समजत होते तुला मी, पण तू तर एक बाई होण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे. लहानपणापासून मला माझ्या डॅडपासून वेगळं ठेवलं आणि त्यांना आपल्या ताब्यात कैद करून ठेवलं. मला असं वाटत होतं आत्तापर्यंत या जगात माझं कोणीच नाही, फक्त तूच आहेस. पण नाही, या जगात माझं कोणीच नाही आहे त्याचं कारण तू आहेस. माझ्या परिवाराला मारणारी तू आहेस. सोडणार नाही मी तुला. कीर्ती कृतिकाला मारण्यासाठी पुढे गेली तसं त्या दोन माणसांनी तिला पकडलं. रिलॅक्स जान, इतकी हायपर का होत आहे? मी कशीही असली तरी लहानपणापासून मी तुला वाढवलं आहे. तू तर माझे उपकार मानायला हवे. आत्तापर्यंत मी तुला जिवंत जे ठेवलं. कृतिका म्हणाली तसा कीर्तीला राग आला. मला जिवंत ठेवलं ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी. एखादा माणूस पैशासाठी इतका नीचपणा करू शकतो हे तुला बघून कळतं. आत्तापर्यंत मला वाटत होतं तू हे सगळं पैशासाठी करत आहे, पण नाही, तू एक सायको आहेस. कीर्ती रागात म्हणाली, पण ती कृतिकाला सायको म्हणाली आणि हे ऐकून कृतिका भयंकर चिडली. तू मला सायको म्हणाली? सायको म्हणाली? कृतिकाने तिचे गाल पकडले. तुला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं तो माझा नाईलाज होता, नाहीतर तुला आणि तुझ्या बापाला कधीच संपवलं असतं. आता मात्र तुमच्यामधून कोणीच जिवंत वाचणार नाही. सगळ्यांना मारणार मी. कृतिका खरंच एखाद्या सायकोसारखी बोलत होती. वैदू तर हे ऐकून घाबरली. धमकी देत आहेस? नाही घाबरत मी तुझ्या धमकीला, कारण तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही, हे मला माहीत आहे. तुला पैसा हवा आहे ना, आणि त्यासाठी तुला आम्हाला जिवंतच ठेवावं लागेल. आणि असंही तू आम्हाला मारू शकत नाही, कारण माझे आरव आमच्यापैकी कोणालाही काही होऊ देणार नाही. कीर्ती तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, ते सहस्त्रबुद्धे तुम्हाला वाचवायला येणार? अगं, त्यांच्या नजरेखालून मी तुला इथे आणलं आणि त्यांना कानोकान खबर पण लागली नाही, आणि ते तुला वाचवायला इथे येतील? इतका विश्वास आहे? कृतिका कुत्सित हसत म्हणाली. तशी कीर्तीसुद्धा गालात हसली. माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे त्यांच्यावर, आणि याच विश्वासाच्या जोरावर मी तुला सांगत आहे की ते इथे येणार आणि आम्हाला वाचवणार, पण तुला मात्र सोडणार नाही. कीर्ती म्हणाली. कीर्ती, तुझ्यात इतकी हिंमत आली कुठून? आधी तर तुझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता, आणि आता? कृतिकाने तिचे केस पकडले. तुला अजूनही कळलं नाही माझ्यामध्ये इतकी हिंमत कुठून आली? त्या गोष्टीसाठी मला तुलाच थँक्स म्हणायला हवं. तूच तर मला आरव यांच्या आयुष्यामध्ये पाठवलं. तू आत्तापर्यंत माझ्यासाठी काही केलं असेल ना, तर हेच एक चांगलं काम केलं आहे. कीर्तीने तिला बरोबर गप्प केलं. पण आता तुला गप्प कसं करायचं याचासुद्धा माझ्याकडे उपाय आहे. जा रे, त्याला घेऊन या. ती म्हणाली तसे तिचे दोन माणसं गेली आणि दिनेश आगरकर यांना घेऊन आली. कीर्तीने बघितलं तर व्हीलचेअरवर एक माणसाला घेऊन आले होते. तिला ते समजायला वेळ लागला नाही की ते तिचे डॅड आहे. त्यांना बघून तिला रडू कोसळलं. आयुष्यात पहिल्यांदा ती तिच्या वडिलांना बघत होती. तिला तर हेही माहीत नव्हतं की तिचे वडील कसे आहे, कोण होते, पण आज ते तिच्यासमोर जिवंत होते आणि त्यांना बघून तिला खूप आनंद झाला. ती त्यांच्याकडे जायला लागली, पण त्या दोन माणसांनी तिला सोडलंच नाही. ती त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करायला लागली. कीर्ती बाळा, तिचे डॅड तिच्याकडे येण्यासाठी धडपड करायला लागले. त्यांची व्हीलचेअर त्या माणसांनी पकडून ठेवली होती, त्यामुळे त्यांना कीर्तीकडे जाता येत नव्हतं. पण त्यांनी हिंमत करून स्वतःचे पाय खाली ठेवले आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण उठताच क्षणी ते खाली पडले. डॅड, ती मोठ्याने ओरडली, पण त्यांना पडलेलं बघून सगळे हसायला लागले. कीर्तीला तिच्या वडिलांचं खूप वाईट वाटायला लागलं. हसता हसता त्या माणसांकडून जेव्हा तिच्या हातावरची पकड सैल झाली, तेव्हा तिने पटकन त्यांच्या हातातून हात काढून घेतल्याने साटकन कृतिकाच्या गालात मारली. कृतिका शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागली. डॅड, कीर्ती तिच्या वडिलांकडे पळत गेली आणि तिने त्यांना हाताला धरून व्हीलचेअरवर बसवलं.
दोघं किती दिवसांनी पहिल्यांदा एकमेकांना बघत होते. कीर्ती फक्त 1 वर्षाची होती तेव्हा कृतिका तिला त्यांच्यापासून दूर घेऊन गेली होती. त्यांना तर तिला आज इतक्या वर्षांनी बघून अश्रू अनावर झाले. कृतिकाने त्या दोघांकडे बघितलं. ते दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. कृतिकाने तिच्या गालावर हात ठेवला. तिला कीर्तीचा खूप राग आला होता. ती तशीच पुढे गेली आणि कीर्तीचे केस धरून तिला बाजूला ओढलं. कृतिका, सोड माझ्या मुलीला. कृतिका, सोड तिला, दिनेश चिडून म्हणाले. आणि आपल्या मुलीला त्रासात बघून त्यांना स्वतःच्या स्थितीचा राग येत होता. किती हतबल झाले होते ते. तू मला मारलं? आता बघ मी तुझ्यासोबत काय करते. कृतिका तिला तिथून केसांना धरून ओढतच घेऊन गेली. दिनेश वैदू मात्र मागूनच कीर्तीसाठी ओरडत राहिले. दिनेश कृतिकाची माफी मागायला लागले. तिला आवाज देत होते पण कृतिकाने काहीच ऐकलं नाही. सोड मला. कृतिकाने तिला जोरात धक्का दिला तशी कृतिका पडता पडता वाचली. खूप ताकद आहे ना तुझ्यात? आता यांच्यापुढे तुझी ताकद दाखव. कृतिका म्हणाली. तसं कीर्तीने बघितलं तर दोघं तिघं वासना भरलेल्या नजरेनं तिला बघत होते. त्यांना बघून कीर्ती घाबरली. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही. ही घ्या तुमची शिकार. एन्जॉय जान. कृतिकाने तिला त्या माणसांकडे ढकललं तशी कीर्ती घाबरून त्या तिघांकडे बघायला लागली. ते तिला खालून वर निहाळत होते. त्यांची ती नजर बघून तिला जबरदस्त किळस आली. आता आपलं काय होईल या विचाराने तिचं अंग थरथर करायला लागलं. तिला या अवघड सिच्युएशनमध्ये फक्त एकाच व्यक्तीची आठवण येत होती आणि तो म्हणजे आरव. आरव सर, प्लीज मला वाचवा. तिने मनातून त्याला साथ घालायला सुरुवात केली. मॅडमने काही जबरदस्त शिकार दिली आहे. आज मी मॅडमवर खूप खुश आहे. एक जण त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाला. तसे ते दोघं हसले. लांब राहा माझ्यापासून. कीर्ती त्यांच्यावर जोरात ओरडली. लांब राहा माझ्यापासून, एक जण तिची ॲक्टिंग करत म्हणाला. तसे बाकीचे दोघं खदखदून हसायला लागले. त्याने तिच्या दिशेने पाऊल टाकलं. तितक्यात त्याच्या त्याच पायाच्या पंजाला गोळी लागली. तसा तो वेदनेने जोरात ओरडला. बाकीचे दोघं लगेच घाबरून इकडे तिकडे बघायला लागले. गोळी कुठून आली? त्यातला दुसरा म्हणाला. आता कीर्तीच्या जीवात जीव आला. तिला कळालं की तिचा आरव आला. ती त्याला इकडे तिकडे बघायला लागली पण तिथे बांधकामाच्या सामानाचं इतकं मटेरियल होतं की तिला तो दिसत नव्हता आणि या बाकीच्यांनासुद्धा कोण आहे ते दिसत नव्हतं. आधी या मुलीला पकड, म्हणजे तो गोळी मारणारा आपोआप समोर येईल. तो दुसरा माणूस म्हणाला. तसा तिसरा जण पुढे आला आणि तो कीर्तीला पकडायला जाणार तशी ती मागे सरकली. तेवढ्यात एक गोळी तिच्या मागून येऊन सरळ त्या माणसाच्या खांद्याला लागली. यावेळी गोळी दुसऱ्या बाजूने आली होती. हे कोणा एकाचं काम नाही आहे, दुसरा म्हणाला आणि तिथून पळायला लागला. तशी त्याच्या छातीत एक जोरदार लाथ बसली. कीर्तीने बघितलं तर ती जास्त शॉक झाली. तिला ज्याची अपेक्षा होती तो नसून तिच्यासमोर दुसराच उभा होता, भार्गव भारद्वाज. ती शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागली. आरव सर, ती तोंडावर हात ठेवून म्हणाली. भार्गवने एकदा स्वतःला बघितलं. तुला दिसायला कमी आहे का? भार्गव भारद्वाज आहे मी. आरव सहस्त्रबुद्धे नाही. तो तिच्याकडे विचित्रपणे बघून म्हणाला. नाही, मला विचारायचं होतं, आरव सर कुठे आहे? तिने विचारलं. तसा त्याने दीर्घ श्वास घेतला. मग असं पूर्ण कधी विचारणार? तो जरा रागातच म्हणाला. पण दुसऱ्या क्षणी त्याचा चेहरा नॉर्मल झाला, कारण कीर्ती मागे आरव उभा होता. त्याचा रागावलेला चेहरा नजरेस पडताच भार्गव गप्पगार झाला. मला वाटलं ती चुकून मला आरव समजली. आता जर ही मला आरव समजली तर इशिकाचं काय होईल ना? तो म्हणाला. तसा आरव अजून रागात त्याच्याकडे बघायला लागला. तो कोणाशी बोलत आहे हे बघण्यासाठी कीर्तीने मागे बघितलं तर तिला आरव दिसला आणि तिचा चेहरा उजळला. ती पळतच जाऊन त्याला बिलगली. त्याच्या मिठीत आल्यावर ती किती रिलॅक्स झाली होती. आता सगळं ठीक होईल याची तिला खात्री होती. पण परत तिच्या लक्षात आलं की तिने पुन्हा एकदा त्याला न सांगता हा उद्योग केला
आता तो रागवणार, चिडणार, बोलणार, पण ती ते सगळं ऐकायला तयार होती. तो तिथे तिच्यासाठी आला हेच तिच्यासाठी खूप होतं. हा रोमॅन्स घरी जाऊन कंटिन्यू करा. ते काय आहे ना, तुमच्या वडिलांना वाचवायचं आहे. भार्गवने आठवण करून दिली तशी ती झटकन आरवपासून बाजूला झाली. आरव सर, डॅड डॅड इथेच आहे. तिचे डोळे भरून आले. त्यांना वाचवा प्लीज, ती त्याचा शर्ट पकडून म्हणाली. काही होणार नाही त्यांना, तू इथेच थांब. त्याने तिला बाजूला केलं. चलायचं? आरव म्हणाला तशी भार्गवने मान हलवली आणि ज्याच्या छातीवर भार्गवने लाथ मारली होती त्याच्या छातीत आरवने गोळ्या घातल्या. बाकी 2 जणांना भार्गवने मारलं. कीर्ती तर तोंडावर हात ठेवून बघतच राहिली. आरवचं हे रूप ती पहिल्यांदा बघत होती. ते दोघं तिला त्या 3 मेलेल्या माणसांना राखण ठेवून निघून गेले. कुठे आहे माझी मुलगी? कुठे घेऊन गेलीस तिला तू कृतिका? दिनेश अजूनही ओरडत होते. आपल्या मैत्रिणीसाठी वैदू रडत होती. कृतिका आली तसे दिनेश रागारागात उठायला गेले तिला मारण्यासाठी, पण त्यांच्या निर्जीव पायांनी त्यांना साथ दिली नाही आणि ते खाली पडले. काय अवस्था झाली आहे दिनेश तुमची? कीव येते हो मला तुमची. काही झालं तरी तुम्ही माझा एकदा जीव वाचवला होता म्हणून तुम्हाला इतक्या दिवस जिवंत ठेवावं लागलं. ती त्यांच्यावर हसत म्हणाली. माझी मुलगी कुठे आहे आणि काय केलंस तू तिच्याबरोबर? त्यांना कीर्तीची काळजी वाटत होती. इतक्या दिवसानंतर ती त्यांना भेटली आणि या कृतिकाने लगेच तिला त्यांच्यापासून दूर केलं. कृतिका कोणत्या थराला जाऊ शकते त्यांना चांगलंच माहीत होतं. ओ हां, कीर्तिका? काळजी करू नका, ती आता मस्त एन्जॉय करत असेल, असं म्हणून ती हसायला लागली. काय केलं तू तिच्यासोबत? दिनेश आता घाबरले होते. जास्त काही नाही, तिला फक्त शिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं आहे. आता ते तिच्यावर तुटूनही पडले असतील, असं म्हणून कृतिका जोरजोरात हसायला लागली आणि इकडे दिनेश यांचा आत्मा थरथरला. कृतिका, माझ्या मुलीला सोड नाही तर मी तुझा जीव घेईल. दिनेश खूप रागात ओरडले, पण तिला काहीच फरक पडला नाही. इकडे भार्गव आणि आरव आतमध्ये त्यांना वाचवायला येत होते. ते दोघं असताना त्यांना कोणाची गरज नव्हती. ते दोघं सगळ्यांवर भारी होते. आरव, भार्गव समोर बघायला सांगितलं. तिथे 3-4 जण उभे होते. आरवने आपली गन घेतली. त्याने आणि भार्गवने त्या चौघांना गोळी घातली. गन साऊंड प्रूफ असल्यामुळे कोणालाच आवाज गेला नाही. ते चौघं खाली पडले तसे ते दोघं पुढे जायला लागले. तेवढ्यात त्यांच्यावर पाठीमागून 2 जणांनी गन लावली. बंदुकी खाली फेका नाहीतर इथेच भेजा उडवेल, एक जण म्हणाला. तशी या दोघांनी बंदूक खाली फेकली आणि तिरप्या नजरेनं एकमेकांकडे बघितलं. एक साथ ते दोघं पटकन मागे फिरले आणि गुंडांची बंदूक असलेला हात मोडून त्यांच्या आवाज निघायच्या आत त्यांची मान मोडली. या कृतिकाने अजून किती लोक पाळून ठेवले असतील काय माहीत, भार्गव म्हणाला. आरव शांत होता. एकटा बडबड फक्त भार्गवच करत होता. तू कीर्तीच्या वडिलांना सुरक्षित सोडवून नेत नाही तोपर्यंत मौन व्रत ठेवलं आहे का? भार्गव म्हणाला, कारण आल्यापासून आरव काहीच बोलला नव्हता. अरे बोल ना बाबा, मला एकट्याला बोर होतं. एकतर त्या इशिकाची नेहमीची बडबड ऐकून ऐकून आता सतत कोणीतरी आपल्याशी बोलतच राहावं असं वाटतं, नाहीतर आपण या जगात शेवटचं उरलं आहे असं वाटायला लागतं, भार्गव म्हणाला. तसा आरवने त्याला मागे बघण्याचा इशारा केला. भार्गवने मागे बघितलं. एक भला मोठा काळाकुट्ट धिप्पाड देह यष्टी असणारा माणूस त्याच्या मागे उभा होता. ओ माय गॉड, हा नक्की माणूसच आहे ना? भार्गवने आश्चर्याने डोळे मोठे केले. त्या व्यक्तीने भार्गवला मारण्यासाठी हात उचलला तसं भार्गवने एक जोरदार बुक्का त्याच्या पोटात मारला. तसा तो 2 पावलं मागे सरकला, पण तितक्याच जोशात तो परत आला. तो भार्गवला मारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा एकही वार भार्गवला लागत नव्हता. पण भार्गवने त्याची चांगलीच हाडं मोडून ठेवली. आरव तोपर्यंत पुढे निघून गेला. माणूस नुसता मोठा आणि बॉडी बिल्डर असून चालत नाही. देवाने हे डोकं दिलं आहे ते सुद्धा कधी कधी वापरत जा.
असं म्हणून भार्गवने त्याला शेवटचा एक जोरदार तोंडावर पंच मारला आणि तो माणूस जागीच बेशुद्ध होऊन पडला. आरव इकडे त्या ठिकाणी पोचला जिथे कृतिकाने मिस्टर दिनेश यांना ठेवलेलं होतं. त्यांनी आधी लपून अंदाज घेतला की आत किती जण आहे, पण दिनेश यांच्या चेअरमागे 2 जण सोडले तर कोणीही तिसरं नव्हतं. त्यामुळे त्यांना मारायला सोपं जाणार होतं. तुमच्या मुलीचा अजून ओरडण्याचा आवाज कसा आला नाही? कृतिका गाल फुगवून म्हणाली. इतक्या वेळात तर त्या लांडग्यांनी तिच्यावर झडप पण टाकली असेल, मग तिचा आवाज का येत नाहीये? का तिलाही तेच हवं होतं? कृतिका एक विकृत हसत म्हणाली. दिनेश यांच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. वैदू तर भीतीने थरथर करत होती. कृतिका, एक भारदस्त आवाज आला. तशी कृतिका मागे फिरली तर तिच्यासमोर आरव सहस्त्रबुद्धे उभा होता. त्याला बघून तिला जबरदस्त झटका लागला. तो इथपर्यंत आलाच कसा हे तिला समजत नव्हतं. आरव मागे भार्गवसुद्धा आला. त्या दोघांना बघून ती मात्र जबरदस्त शॉक झाली. वैदूने आरवला ओळखलं तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. आरव सर, प्लीज आम्हाला इथून सोडवा. कीर्तीचा जीव धोक्यात आहे. प्लीज तिला वाचवा. वैदू लगेच त्याच्या गयावया करायला लागली. दिनेश पहिल्यांदा आरवला बघत होते. वैदू, काळजी करू नको. कीर्ती सेफ आहे. आणि ज्या लांडग्यांविषयी कृतिका तू बोलत आहे ना, ते लांडगे कधीच नरकात पोचले आहे. आता तुझी बारी. आरव पुढे येत म्हणाला तशी तिने लगेच तिची बंदूक काढली. पुढे येण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर या दिनेश आगरकरला इथेच गोळी घालेन. तिने बंदूक दिनेश यांच्यावर रोखली. मी खरंच याला गोळी. ती पुढे काही बोलणार तितक्यात तिच्या हाताच्या तळव्याच्या गोळी आरपार गेली. तिच्या त्या माणसांनी लगेच बंदुकी ताणल्या, पण त्यांचे तेच हाल झाले. काही करायच्या आत त्यांना गोळ्या लागल्या. त्यांचा स्पीड पाहून तर सगळे शॉक झाले. इतका स्पीड बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. सवय आहे आम्हाला, डोंट वरी. त्या सगळ्यांची रिॲक्शन बघून भार्गव बोलला. त्याच्या लक्षात आलं होतं सगळे इतके शॉक का झाले. कृतिका, तुला बघण्यासाठी खास मी इथे आलो. भार्गव तिच्यासमोर येऊन बसला. तुम्ही आलात तर आहात, पण इथून जिवंत परत जाणार नाही. इथे आसपास सगळीकडे माझी माणसं पसरली आहे. आत्तापर्यंत तुम्ही आत आला हे त्यांना समजलं असेल. ते आता येतीलच, मग मी तुम्हाला बघते. कृतिका तिचा दुखरा हात घेऊन म्हणाली. तसा भार्गव हसला. तोपर्यंत आरवने वैदूला आणि दिनेश यांना व्हीलचेअरवर व्यवस्थित बसवलं. त्याला बघून दिनेश यांचे डोळे भरून आले. कृतिका आंटी, आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला आम्ही मूर्ख वाटतो का? तुमची जितकी माणसं आहे ना, सगळे आडवे पडलेले आहे. आणि तुम्ही हे जे CCTV लावलेले आहे ना, ते सर्व केव्हाच हॅक झाले आहे. त्यामुळे तुमची उरलेली माणसंसुद्धा इथपर्यंत येऊ शकत नाही. कारण त्यांना आम्ही आलेलो दिसतच नाही आहे. सगळं नॉर्मल दिसत आहे, त्यामुळे ते येणारच नाही. तो म्हणाला तशी ती टेन्शनमध्ये डोळे फिरवायला लागली. आरव, अरे हिला हे सगळं ऐकून झटका आला की काय? ही बघ कशी करायला लागली आहे. तिचे डोळे बघून भार्गव म्हणाला. आरवने बघितलं तर ती खरंच वेड्यावानी इकडे तिकडे डोळे फिरवायला लागली होती. बाहेर घेऊन चल तिला, आरव म्हणाला तसा भार्गवने तिचा हात पकडला. ती त्याच्या हातातून हात सोडवायला लागली, पण त्याची पकड घट्ट होती. तिचा हाड मोडेल पण त्याचा हात सुटणार नव्हता. त्याने तिला खेचत ओढत कीर्ती होती तिथे आणलं. डॅड. कीर्ती पटकन तिच्या वडिलांकडे पळत गेली. त्यांना सुरक्षित बघून तिच्या जीवात जीव आला. तू ठीक आहेस ना? दिनेश यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. मी ठीक आहे, ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. तशीच तिची नजर भार्गवने पकडलेल्या कृतिकाकडे गेली. तिला कृतिकाचा इतका राग आला की तिच्याजवळ जाऊन तिने तिच्या साटकन कानामागे मारली. कीर्ती, मी तुला लहानाचं मोठं केलं, तुला सांभाळलं, आणि आज तूच मला मारत आहेस? कृतिका रडायचं नाटक करत म्हणाली.
ओ कृतिका आंटी, बस कर आता. किती ओव्हर ॲक्टिंग करत आहात. तुमचं सगळं पितळ उघडं पडलं आहे आणि तुम्ही कीर्तीला कशासाठी सांभाळलं हे तिलासुद्धा माहीत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते ना, हे माहीत आहे आम्हाला, भार्गव म्हणाला. म्हणूनच आम्ही एक निर्णय घेतला आहे. तुला पोलिसांच्या ताब्यात नाही द्यायचं. तुला तुझी शिक्षा इथेच मिळेल. माझ्या डॅडने एक चूक केली होती तुला जिवंत सोडून. तुला जिवंत सोडल्यामुळे तू एका अख्ख्या फॅमिलीचा जीव घेतला. पण मी ती चूक करणार नाही. तुला जिवंत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. आरव एकदम चिडून म्हणाला. तशी कृतिका घाबरली. तिने कीर्तीकडे बघितलं. कीर्तीचा चेहरा निर्विकार होता. कीर्ती, मान्य आहे मी खूप चुका केल्या. पण तू हे कसं विसरू शकते की मी तुला माझ्या हाताने लहानाचं मोठं केलं आहे. तुला सांभाळलं आहे. कृतिका आता कीर्तीपुढे रडायला लागली. तू चुका नाहीच केल्या. गुन्हा केला आहेस तू. माझ्या पूर्ण परिवाराचा खून केला आहेस तू. तू सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे. ज्या माणसाने तुला वाचवलं त्यांच्याच परिवाराला तू एखाद्या नागिनीसारखं गिळून घेतलं आहे. आता तू जिवंत राहिली काय आणि मेली काय याच्याने मला काहीच फरक पडत नाही. कीर्ती रागात म्हणाली. आरव सर, तुम्हाला या बाईसोबत जे करायचं आहे ते करा. मी डॅड आणि वैदूला बाहेर घेऊन जाते. कीर्ती म्हणाली. तुझ्या डॅडला इथेच राहू दे. वैदू आणि तू बाहेर जा. आरव म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे बघितलं तर त्याने नजरेनंच तिला काही होणार नाही असं सांगितलं. तशी ती वैदूला घेऊन बाहेर निघून गेली. प्लीज मला हवं तर पोलिसांच्या ताब्यात द्या. असा स्वतः गुन्हा हातात घेऊ नका. मला पोलिसांच्या ताब्यात द्या. कृतिका म्हणायला लागली कारण की ती आता चांगलीच घाबरली होती. आरवने दिनेश यांना पुढे आणलं आणि बंदूक त्यांच्या हातात दिली. ही तुमची खरी गुन्हेगार आहे. तिला मारण्याचा हक्क फक्त तुम्हालाच आहे. आज तुम्हाला एक चान्स मिळत आहे तुमच्या परिवाराला न्याय देण्याचा आणि तो तुम्ही देणार. तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. तशी त्यांनी रागात बंदूक कृतिकाच्या दिशेने केली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. ज्या माणसावर तिने आत्तापर्यंत फक्त अत्याचार केला होता आज त्याच्या हातून तिचा मृत्यू होणार होता. मी खूप मोठी चूक केली होती तुला आपल्या परिवारात आणून. माझ्या नजरेआड माझ्या एक एक फॅमिली मेंबरला तू संपवत आली. माझ्या मुलीला इतक्या वर्ष माझ्यापासून लांब ठेवलं आणि तिला नेहमी पुढे करून मला त्रास देत होती. तर मी ते सगळं केलं कारण माझी मुलगी माझ्यासमोर जरी नसली तरी जिवंत होती. पण आता तिचीसुद्धा तुझ्या हातून सुटका झाली आहे. तुला जगण्याचा कोणताच हक्क नाही आहे कारण तुझ्यासारखी विकृत विचाराची बाई या समाजासाठी खूप घातक आहे. तुला जर असं सोडून दिलं ना तर तू अजून परिवार नष्ट करशील. ती म्हणाली. ते म्हणाले तशी ती थरथर करायला लागली. दिनेश, असं करू नका. मला माझी चूक कळाली आहे. असं करू नका. ती हात जोडून म्हणाली. पण तेवढ्यात तिच्या छातीत एक गोळी गेली. त्यानंतर लागोपाठ तिला गोळ्या लागल्या. बंदूक खाली झाली तरी दिनेश यांचा राग शांत झाला नव्हता. आरवने त्यांचे हात पकडले. मेली आहे ती, तो म्हणाला. तसे ते भानावर आले. कृतिका खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा श्वास तर कधीच बंद झाला होता. तसे त्यांनी समाधानाने डोळे मिटले आणि त्यांच्या ओठांवर हसू आलं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.